कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अत्यंत योग्य धडा शिकवलास तू दिशाला। जेव्हा तू तिच्या कानाखाली मारली ना, असं वाटलं होतं ती मुमेंट कॅप्चर करावी आणि फ्रेम करून तिलाच गिफ्ट करावी। पण आदित्य, खरी कानाखाली तर तू मारलीस दिशाच्या। स्वतःला खूप हुशार समजत होते, पण तू जी खेळी खेळलायस ना, त्यामुळे तिचा डाव तिच्यावरच उलटला गेलाय। आपल्या प्रोडक्टची कॉपी केली होती ना तिने, पण तू तिचेच प्रोडक्ट्स निम्म्या किमतीत घेऊन आपला सेलही वाढवला आणि प्रॉफिटही। करेक्ट। मला नाही वाटत आता दिशा तोंड वर काढेल। नाही काका, ती दिशा एवढ्यावर थांबेल असं मला वाटत नाहीये। कारण की ना, ती खूप तयारीनिशी उभी राहिली आपल्यासमोर। ती दिशा जितकी हुशार आहे ना, तितकीच मूर्ख पण आहे। खरं तर तिने त्या दिवशीच आपल्याला सगळ्यांना गोळ्या घालून खेळ संपवायला हवा होता। आदित्य, आपल्या आजूबाजूला खूप मूर्ख माणसं असतात। त्यांना किती जवळ करायचं किंवा किती अंतरावर ठेवायचं हे आपण ठरवायचं असतं। दिशासारखी मूर्ख मुलगी कितीही शहाण्यासारखी वागली ना, तरी काही ना काहीतरी मूर्खपणा करतेच। त्यामुळे तू नको तिचा फार विचार करूस। अनुष्का, तुझ्याकडून आज एक मोठी चूक झाली। दिशासारख्या मुलीच्या बाबतीत तू खूप मोठं धाडस केलंस। तू तिथे एकटं जायला नको होतंस। ती खूप खुनशी मुलगी आहे। ती आपल्या घरी आलेली असताना आपल्यावर पिस्तूल उगारली आहे तिने। तुझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर? बरोबर आहे मॅम तुमचं। आय एम सॉरी, माझं चुकलं। नाही आई, पण काय ना, वाईट लोकांसोबत नेहमी वाईटच होतं। हो, आणि हळूहळू ना सगळ्यांचीच पोल खोलणार आहे। दादा तर पेटलाय, आत्ता जग्गीचा बँड वाजवून आलाय आणि एक बँड पारू वाजवेल। म्हणजे हे त्याला पारूच्या लग्नाच्या तयारीला लागायचंय ना। आता तिच्या बरोबर हरीशचं लग्न झालं की त्याचा बँड वाजणारच आहे ना। सध्या तुम्ही आतवाय काय ग बाळा, कुठे होते सकाळपासून? किती शोधलं मी तुला। मी अनुष्का मॅडमचं सत्य शोधायला गेले होते। हे बघा, हे भुया मारलेले फोटो मला सापडले। मी अनुष्का मॅडमच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरी मला हे फुल्या मारलेले फोटो सापडले। एवढंच नाही आत्या, हे बघा, हे मी दिशा मॅडम ज्या जेलमध्ये होत्या त्या जेलमध्ये त्यांना भेटायला कोण कोण जात होतं त्याची चौकशी करायला गेले तेव्हा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता। ते आहे याच्यामध्ये। आणि ह्यात नक्की आहे? त्या प्रीतम सरांनी गरीला जो लॅपटॉप दिला आहे ना, त्याला लावून मी तुम्हाला समज दाखवते। त्या आत्या, हे बघा, हे समजा रेकॉर्डिंग आहे। आत्या, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम बहिणी आहेत आणि दिशा मॅडमचा बदला घ्यायचा म्हणून अनुष्का मॅडम इकडे आले। अरे बाळा, इतके दिवस तुझ्याकडे पुरावे नव्हते म्हणून तू गप्प होतीस। पण मला असं वाटतं की आता तुला अहिल्या मॅडमनं सगळं सांगता येईल, हो ना? नाही आत्या, जरा थांबा। माझ्या कुटुंबावर वाईट नजर टाकणाऱ्या माणसांना तर मी कधी सोडणार नाही। अरे बाळा, तुझ्या लक्षात येत आहे का की अनुष्का मॅडमचं सत्य तू अहिल्या मॅडमला सांगशील ना, त्याच वेळी अनुष्का मॅडम तुझ्या लग्नाबद्दल अहिल्या मॅडमला सगळं सांगितल्याशिवाय राहणार नाही। त्या सगळ्याचं आणि
तुझ्या या मंगळसूत्राचं भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत ते. आत्या, माझं काय व्हायचं ते होत आहे. पण अनुष्का मॅडमचं सत्य देवी आईंना आणि समजांना कळणं जास्त महत्वाचं आहे. आत्या, आत्या, माझं समज सत्य समजांना समजल्यावर मला 1 मिनिट सुद्धा घरात राहता येणार नाही. माहीत आहे मला. माझी जवळची माणसं माझ्यापासून लांब जातील. प्रीतम सरांसोबतची माझी मैत्री, आदित्य सरांसोबतची माझी मैत्री तुटून जाईल आत्या. पण आत्या, ह्या घरावर आलेलं संकट तर टळेल. अनुष्का मॅडम समन्यांच्या जीवावर उठले. आत्या, तुम्हीच मला सांगा ना, एखाद्या माणसाच्या जीवापेक्षा अजून महत्वाचं काय असू शकतं? आत्या, आदित्य सरांसोबतचं माझं नातं फक्त माझ्या पुरतं राहील. आता समज स्वच्छ होईल, साठलेलं मळ दूर होईल. आत्या, तुम्ही मला वचन द्या. हे बघा, माझं सत्य समजल्यानंतर मला इकडनं जावंच लागलं नाही. पण मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या गणीची काळजी घ्याल, माझ्या बाची काळजी घ्याल. माझं सत्य समजल्यानंतर बा माझ्यावर रागवल, तो माझं तोंड बी बघणार नाही. मी त्याची मुलगी आहे याचा पश्चाताप होईल त्याला. पण आत्या, तुम्ही मला वचन द्या, काय बी झालं तरी बाला माझ्याबद्दलचं सत्य तुम्ही कधी बी कळू देणार नाही. द्या मला वचन. बरोबर. आयुष्य पणाला लावतेस. तुला स्वतःची काळजी नाही वाटत का ग? आत्या, माझं आयुष्य मी माझ्या देवी आईंच्या पायाशी पाहिलंय. माझ्या आयुष्यापेक्षा मला देवी आई जास्त महत्वाचे आहे. माझं आयुष्य हे माझ्या देवी आईंचं आयुष्य आहे. पण त्यांच्यासाठी मी माझं आयुष्य खर्च केलं तर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमचं सत्य उघड करायची वेळ आली आता. मला जावं लागल. तुला सांगू, त्या दिशाच्या कानाखाली आईने अशी सलकन मारली ना, खूप मजा आली बघायला. तू असायला हवी होतीस, तुला पण खूप मजा आली असते. पण ही दिशा आहे ना, सुधारणाऱ्यातली नाहीये. किर्लोस्कर कुटुंबाच्या वाट्याला जायचं धाडस ती करणं. पण थँकफुली आपल्या कुटुंबावरचं हे इतकं मोठं संकट वेळीच लक्षात आलं. आता त्या दिशाला परत जेलची हवा खायला पाठवावं लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.